सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, एखादी घटना घडेपर्यंतच किंवा ती घडल्याच्या नंतरच आपण त्यावर व्यक्त व्हावं असं नसतं. आपण जर त्याची सुरुवातीपासूनच तशी जडणघडण केली तर कदाचित भविष्यामध्ये होणारे जे दुष्परिणाम आहेत ते भोगावे लागत नाहीत किंवा ते आपल्या वाट्याला येत नाहीत. असाच काहीचा विषय काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटमध्ये झालेला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटमध्ये एक पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, त्यांचं नाव घेणं मी टाळतो. तर त्या पोलीस सब इन्स्पेक्टरने ड्रीम11 नावाचा गेम खेळला आणि तो गेम खेळत असताना भलेही तो जुगार असेल किंवा काहीही असेल, आपण दोन बाजू समजून घेणार आहोत याच्यामध्ये की पोलीस सब इन्स्पेक्टर आणि व्यक्ती अशा दोन बाजू आहेत त्याच्यामध्ये. पहिली व्यक्ती अशी की प्रत्येक पोलीस हा एक माणूस पण असतो. पोलीस म्हणजे कायद्याचा माणूस आणि माणूस म्हणजे तो एक सर्वसामान्य भारताचा नागरिक. अशा दोन डिव्हिजनमध्ये आपण त्याला विभागू. पण ज्यावेळेस आपण पोलीस म्हणून काही कर्तव्य आपल्यावर असतात, काही जबाबदाऱ्या आपल्यावर असतात, त्यावेळेस त्या जबाबदाऱ्यांची जाणीव करत असताना, त्या जबाबदाऱ्याची जाणीव ठेवत असताना, त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना आपण घटनात्मक धर्म जो आहे, भारताच्या राज्यघटनेने या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला दोन धर्म दिलेले आहेत. एक जो त्याचा वैयक्तिक धर्म आहे. बरेचसे लोक भारताची राज्यघटना ही निधर्मी आहे किंवा ती सेक्युलर आहे अशा पद्धतीचं बोलताना आपण ऐकतो. पण त्या सेक्युलरचा अर्थ काय नेमका ह्याबद्दल बरेचशी लोक बोलत नाहीत. तर सेक्युलरचा अर्थ भारताच्या राज्यघटनेला कुठलाच धर्म नाही असा होतो का? किंवा भारताच्या राज्यघटनेचा आणि धर्माचा काहीच संबंध नाही असं होतो का? किंवा तुमचे जे इहलौकिक आणि पारलौकिक धर्म आहेत, धर्माची जी व्याख्या भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे ती भारताच्या राज्यघटनेचा एक तिचा स्वतंत्र धर्म आहे. आणि आपले जे धर्म आहेत, जे इहलौकिक आणि पारलौकिक लोकांशी जी संबंधित धर्म आहेत, या धर्माची सुद्धा एक वेगळी व्याख्या करण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये. आपले जे वैयक्तिक धर्म आहेत, या धर्मांवर नियंत्रण ठेवणारा सुद्धा भारताच्या राज्यघटनेचा धर्म आहे. त्याच्यामुळं भारताची राज्यघटना इहलौकिक आणि पारलौकिक धर्मांवर नियंत्रण ठेवते. कारण ह्या धर्मांचा उन्माद वाढू नये आणि भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या मानवी धर्माला तो कलंकित करू नये म्हणून भारताच्या राज्यघटनेने घटनेचा एक स्वतंत्र धर्म निर्माण केलेला आहे. घटनात्मक धर्म हा असं त्याला आपण म्हणू शकतो. आर्टिकल 25नी जरी बऱ्याचशा लोकांना म्हणजे सगळ्याच भारतातील लोकांना त्यांचा आपला धर्म पाळण्याचा स्वातंत्र्य जरी दिलं असलं तरी स्वतंत्र हे खुलं स्वातंत्र्य नाही आहे. त्याच्यामध्ये बरेचसे टर्म्स अँड कंडिशन आहेत. त्यावर मी आत्ता बोलून माझा वेळ घालवणार नाही. तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. कारण घटनेने दिलेलं जे धार्मिक स्वातंत्र्य आहे हे खुलं स्वातंत्र्य नाही. धर्माचा आचरण करत असताना, धर्माचं पालन करत असताना घटनेने त्याच्यामध्ये काही नियम्स घालून दिलेले आहेत. त्याचं आपण पालन करतो का यावर सुद्धा आज भारतातील सगळ्याच लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे. मी कुठल्या एका जातीला किंवा धर्मानेच चिंतन करावं असं म्हणत नाही. ज्यांना वाटतं की हा देश एकसंघ राहावा, इथे कोणत्याही धर्माचा उन्माद वाढू नये, तर इथे मानवाच्या कल्याणासाठी जे प्रत्येकाचे धर्म आहेत ते त्याच्या घरामध्ये राहून इथं माणसाचा विकास व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यांनी आपला धर्म प्रत्येकाने घरात पाळणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण
सामाजिक सहिष्णुता, सामाजिक रिलेशन हे जपण्यासाठी बऱ्याचशा वेळी पोलीस आपला धर्म विसरत असतात. आता मी त्याचं उदाहरण देतो. बऱ्याच वेळेस आपणा सर्वांना माहीत आहे, मी नाही असं म्हणत नाही, ईदमध्ये, भीम जयंतीमध्ये, शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये, आता शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, ह्या गोष्टींना आपण धर्मापासून थोडंसं वेगळं केलं किंवा धर्मापासून त्यांना थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करू, राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांना आपण त्याच्यामध्ये जर प्रेझेंट केलं, तरीसुद्धा पोलिसांचा जो धर्म आहे हा पोलिसांचा धर्म लॉ अँड ऑर्डर पाळणे हा असतो. आता मध्ये काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल की भीम जयंतीमध्ये, गणेश उत्सवामध्ये, दुर्गा उत्सवामध्ये काही पोलिसांनी डान्स केलेले व्हिडिओ आपण पाहिले असतील. ह्याच्यावर कोणी बोलत नाही. पोलिसांनी डान्स करणे चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, पण वर्दी घालून डान्स करणे चुकीचं आहे. यावर आपण कधी बोलत नाही, है ना. यावर आपण कधीच बोलत नाही. मागच्या काही वर्षापूर्वी मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये एका PSIनी दुर्गादेवीची आरती केली होती. ऑन ड्युटी, ऑन ड्रेस, बेल्ट काहीतरी काढून ठेवला होता त्यांनी. म्हणजे वर्दीवर तुम्ही एखाद्या म्हणजे घटनात्मक धर्माचं कसा खून करताय याची जाणीव मी त्यांना त्यावेळेस करून द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचा तसा काही परिणाम झाला नाही. कारण तिथं वरिष्ठ अधिकारी माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना विचारलं की बाबा, घटनात्मक धर्माचा खून होत असताना तुम्ही त्या व्यक्तीवर कारवाई का करत नाही. तर त्यांचं जे उत्तर आलं त्याबद्दल मी काय तुम्हाला आता बोलत नाही. कारण विषय काय होतो की आपण सगळ्यांनीच जर असं ठरवलं की सगळ्यांच्या धार्मिक सहिष्णुता पाळायच्या, सगळ्यांमध्येच आपण जाऊन मिळून मिसळून राहायचं, मग लॉ अँड ऑर्डरचं काय. भारताच्या राज्यघटनेने जो तुम्हाला वर्दी घातलेला जो वर्दीचा धर्म आहे त्या धर्माचं काय. वर्दीचा धर्म म्हणजे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेने वर्दीला दिलेला धर्म, भारतीय राज्यघटनेने सिव्हिल लोकांना दिलेला धर्म, याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस साध्या कपड्यांवर राहता त्यावेळेस तुम्हाला तुमचा वैयक्तिक धर्म पालन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, हे मी पण मानतो. पण ज्यावेळेस तुम्ही वर्दी घालता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या वैयक्तिक धर्म पालन करण्याचा अधिकार नाही. आत्ता मागेच काही दिवसापूर्वीचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्या मते साताऱ्याचे SP आहेत. साताऱ्याचे SP मुस्लिम आहेत, ते आदर आहे त्या व्यक्तीबद्दल. पंढरपूरच्या वारीमध्ये साताऱ्याचे SP पंढरपूरच्या वारीमध्ये सिव्हिल म्हणजे साध्या ड्रेसवर सहभागी झाले होते. म्हणजे हे त्यांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी कुठला धर्म पालन करावा, कथा धर्म पालन करावा. पण तेच जर त्यांनी ऑन ड्युटी किंवा मग वर्दीवर जर हे केलं असतं तर आपण त्यांच्यावर बोलण्यासाठी आपल्याला वाव मिळाला असता, पण त्यांनी तसा वाव मिळू दिला नाही. तेच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुण्याचे जे पूर्वीचे कमिशनर होते कृष्णप्रकाश म्हणून, PCMCचे जे पूर्वीचे कमिशनर होते कृष्णप्रकाश म्हणून, तुम्ही बघितलं असेल की जिथं गेलं तिथं, आता मी त्यांना काही कार्यक्रमांमध्ये बघितलं, ते वर्दीवर फुलेंची पगडी घालतात, ते वर्दींवर कधी कधी टिळकांची पगडी घालतात, वर्दींवर कधी कधी वारकऱ्यांचा तो टोप घालतात, म्हणजे हे वर्दींवर घालतात. म्हणजे हे जे काही होतं ना, याचं अनुसरण एखादा IAS अधिकारी IPS अधिकारी असं करतो. त्यामुळे खालचे अधिकारी जे आहेत हे त्याचं अनुकरण करत असतात. त्यामुळं घटनात्मक धर्माबद्दल पोलिसांमध्ये सुद्धा प्रशिक्षण देण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आपण ज्यावेळेस ऑन ड्युटी असतो, आपण ज्यावेळेस वर्दीमध्ये असतो, त्यावेळेस आपण घटनात्मक धर्माचे रक्षक आहोत ही भावना पोलिसांमध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. एखाद्या गणेश मंडळाच्या ठिकाणी तुम्ही याला गेलात, आम्ही लहान असताना एक किस्सा आठवला म्हणून सांगतो.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक आम्ही गावातून काढली होती आणि आता जयंती निघाली की पोलीस प्रोटेक्शन असतंच, पोलीस येतात तिथे. पोलीस प्रोटेक्शनला आल्याच्या नंतर आम्ही आता जयंतीची मिरवणूक निघाली म्हणजे सगळ्यांना नीळ लावली जाते. तशा पद्धतीनं आपण म्हणजे त्या पोलिसांना सुद्धा नीळ लावण्याचा प्रयत्न मंडळातल्या काही लोकांनी केला. त्यावेळेस त्या पोलिसांनी नम्रपणे त्या लोकांना ती नीळ लावून घेण्यास विरोध केला. त्यावेळेस मी लहान होतो, त्याच्यामुळं मला चीड वाटली की मायला हा दुसऱ्या जातीचा असेल बरं काय, त्याच्यामुळं नीळ लावून घेत नाही, ही भावना माझ्या मनामध्ये त्यावेळेस आली. पण ज्यावेळेस मी भारताची राज्यघटना पूर्णपणे वाचली आणि समजून घेतली, भारताच्या राज्यघटनेने दिलेला धर्म वाचला, त्यावेळेस मला हे कळालं की पोलिसांचा जो धर्म आहे तो धर्म हा कोणत्याही इहलौकिक आणि पारलौकिक धर्माचा पालन करण्यासाठी बंधनकारक नाही. त्यांना कायदा आणि सुव्यवस्था हा त्यांचा धर्म महत्त्वाचा आहे. म्हणजे हे मला नंतर कळालं. पण आत्ता ज्यावेळेस आपण ह्या ड्रीम11 गेममुळं एका पोलीस इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरला आपला जॉब गमवावा लागतो, ही घटना जी आहे, ह्या घटनेचा जो काही ग्राउंड तयार करण्यात आलेला आहे, हे ग्राउंड जर आपण अगोदरच केलं नसतं तर त्या अधिकाऱ्याने वर्दीवर पब्लिकली कुठलंही स्टेटमेंट दिलं नसतं. म्हणजे याला दोषी कोण, तर याला दोषी हे प्रशासनच आहे. याला दोषी हा प्रशासनातला इतिहास आहे. मग जर आपण आपला इतिहासच जर आपण व्यवस्थित ठेवला नाही तर भविष्य चांगलं व्हावं याची अपेक्षा आपण कसं काय करूच शकत नाही. हाच त्यामधला सावळा गोंधळ आहे. त्यामुळं पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना पोलिसांचा धर्म आणि भारतीय नागरिकांचा धर्म हे दोन धर्म वेगवेगळे जर अगोदरपासूनच केले असते तर वर्दी घालून कुठं काय करावं आणि कुठं काय करू नये याचं जे प्रोटोकॉल्स आहेत हे पोलिसांनी तंतोतंतपणे पाळले असते. आजही पोलीस हे त्यांची चूक आहे असं मला बिलकुलच म्हणायचं नाही. तर चूक त्या वरिष्ठांची आहे ज्यांनी त्याला चुकीचं वळण दिलं. आता एखादा अधिकारी जर ईदमध्ये किंवा अन्य कुठल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये वर्दीवर असताना तर तो घटनात्मक धर्माचं उल्लंघन करून लोकांच्या धर्मामध्ये म्हणजे लोकांच्या धर्माचं पालन करत असेल ऑन ड्युटी, एक तर त्याला तिथं लॉ अँड ऑर्डर पाळण्यासाठी पाठवलेलं असतं. लॉ अँड ऑर्डर सांभाळणं हा त्याचा धर्म आहे. तो ज्या धर्माच्या प्रोटेक्शनसाठी तिथं गेलेला आहे तिथे जाऊन खारका खोबरं खात बसणे हा त्याचा धर्म नाही, किंवा तिथे जाऊन सत्कार स्वीकारत बसणे हा त्याचा धर्म नाही. तर त्याचा धर्म त्या गर्दीला प्रोटेक्ट करणे, तिथं कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे हा पोलिसाचा धर्म आहे. पण पोलिसांनीच ज्यावेळेस स्वतःचा धर्म फाट्यावर मारतात त्यावेळेस अशा काही घटना घडत असतात आणि त्या घटना घडण्यामागे त्याचा इतिहास कारणीभूत असतो. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाही. मग हे असे वेगवेगळे इतिहास जे आहेत हे पुढे येतात. आता ज्या पोलीस सब इन्स्पेक्टरवर ही कारवाई करण्यात आली, खरंच त्याची चूक आहे का, तर एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ती त्याची चूक आहे की त्यांनी वर्दीवर तशा पद्धतीची पब्लिकली स्टेटमेंट नाही द्यायला पाहिजे होती. त्याच्यामुळं वर्दीची जी गरिमा आहे ती लयास जाते. तर अशीच वर्दीची गरिमा आपण अन्य बऱ्याच ठिकाणी सुद्धा लयास घालतो, त्यावर सुद्धा पोलिसांनी कंट्रोल करावं. आता सगळीकडे नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम चालू आहेत. या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो की वर्दीवर पोलीस अधिकारी दुर्गादेवीची जाऊन आरती करतात. तर त्यावेळेस यांच्या कॉन्स्टिट्यूशनल रिलिजनचं उल्लंघन होत नाही का, घटनात्मक धर्माचं उल्लंघन होत नाही का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं पोलिसांमध्ये घटनात्मक धर्माबद्दल प्रचार आणि प्रसार होणं काळाची गरज आहे. पोलिसच जर घटनात्मक धर्म फाट्यावर मारत असतील तर इतर नागरिकांकडून त्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि याला जबाबदार जे काही अप्पर IPS अधिकारी आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. सामाजिक
एकोपा जपणे हा घटनेचा घटनात्मक भाग आहे. सामाजिक एकोपा जपण्यासाठी जर तुम्ही तुमच्या अंगावर वर्दी असताना मुसलमानांची टोपी, हिंदूंची पगडी किंवा देवीची आरती, बौद्धांची नीळ किंवा निळा पट्या लावून जर फिरत असाल तर तुम्ही भारताच्या राज्यघटनेचा घटनात्मक खून करताय, भारताच्या राज्यघटनेच्या धर्माचा तुम्ही खून करताय असं त्याच्यातून सिद्ध होतं. त्यामुळे आत्ता ह्या ज्या अधिकाऱ्यावर झालेली कारवाई आहे, ह्या कारवाईला आपण फक्त या कारवाईपुरतं न पाहता ह्या कारवाईला एकंदरीतच सगळ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये घटनात्मक धर्माबद्दल जागृती निर्माण करणं काळाची गरज आहे आणि ह्या घटनेतून ती घटनात्मक जागृती निर्माण होईल असं मला वाटतं. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.